महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह अंतर्गत केळवली रेल्वे स्थानकाशेजारी वृक्षारोपण तसेच आदिवासी महिलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। अजित पवारांची जयंती राज्यभर विविध उपक्रम राबवून साजरी होत असताना खालापूर तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। नावंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रोहिदास पिंगळे यांच्या कार्यालयात अजित पवारांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष कुमार दिसले यांच्या माध्यमातून केळवली रेल्वे स्थानकाशेजारी वृक्षारोपण तसेच आदिवासी महिलांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्वच्छ, सुंदर आणि हरित महाराष्ट्र दूरदृष्टीचा व एक महत्त्वाचा संकल्प होता। त्यांच्या जाण्याने पक्षातील कार्यकर्त्यांना प्रचंड दुःख झालेले आहे। त्यांच्या जयंतीनिमित्ताने तालुक्यात शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते। तर पर्यावरण संवर्धन व हरित क्षेत्र वाढीसाठी कुमार दिसले यांच्या माध्यमातून वृक्षारोपण तसेच आदिवासी महिलांना छत्री वाटप उपक्रम राबवण्यात आला आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूरच्या वतीने आज दादांच्या जयंतीनिमित्त केळवली या ठिकाणी वृक्ष लागवडीचे कार्यक्रम केला। त्याचबरोबर छत्री वाटप आदिवासी बांधवांना केलं। तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दादांच्या जयंतीनिमित्त आम्ही कार्यक्रम करत आहेत। दादांच्या प्रतिमेचं पूजन करून स्वर्गीय अजितदादा पवार हे आमचे आदर्श होते। अपघाती निधन झाल्यानंतर जी काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दादाच्या जाण्याची कमी जाणवते, निश्चित आम्हाला ती आजही जाणवते। तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वृक्ष लागवड असेल, छत्री वाटप असेल, इतरही समाजोपयोगी कार्यक्रम आज पक्षाच्या वतीने केले जातात। दरवर्षी पावसात केळवली परिसरात आदिवासी बांधवांसह सर्वांना छत्री वाटप करतो। यावर्षी अजितदादा पवारांच्या जयंतीनिमित्ताने वृक्षारोपण करून श्रद्धांजली वाहिली असल्याची भावनिक प्रतिक्रिया कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष कुमार दिसले यांनी व्यक्त केली आहे। तर आज स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर सगळीकडेच अनेक विविध उपक्रमाच्या मार्फत उपक्रम होत आहेत। त्याच अनुषंगाने आम्ही खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन आम्ही आज बहुतांश वृक्ष लागवड आज केलेली आहे। तसेच दरवर्षीप्रमाणे छत्री आदिवासी बांधव तसेच इतर समाजातील घटकांना पावसाळ्याच्या निमित्ताने आम्ही छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतो। त्याचप्रमाणे यावर्षी दादांच्या जयंतीचं औचित्य साधून आज आम्ही छत्री वाटपाचा कार्यक्रमसुद्धा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज इथे केलेला आहे। आज या सगळ्याच्याच निमित्ताने मी स्वर्गीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। धन्यवाद। याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य गटनेता तथा तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, माजी पंचायत समिती सदस्य उत्तम परवळकर, खालापूर शहर अध्यक्ष संतोष गुरव, माजी सरपंच रोहिदास पिंगळे, बीड खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊ पवार, सदस्य आकाश केदारी, रमेश पवार, शरद मुंडे, विशाल महामुंडकर, स्वामी देशमुख, प्रसाद कर्णूक, भानुदास रसाळ, भानुदास देशमुख, निखिल देशमुख, निलेश हाडप, अमोल हाडप, प्रकाश यादव, हरिदास तांडेल, राहुल दिसले, राम जगताप यांच्यासह आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली।